नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि रेविट आर्किटेक्चरच्या या नेक्स्ट एपिसोडमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रूम टॅक्स विथ ऑटोमॅटिक डायमेन्शन्स हा व्हिडिओ बघितला. तर या व्हिडिओमध्ये रूम टॅक्स विथ कलर फिल आज आपण बघणार आहोत. तर हा एक ग्राउंड फ्लोअरला 2 BHK आहे आणि फर्स्ट फ्लोअरला हा एक 2 2 BHK. आता ह्यात काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला हे ग्राउंड फ्लोअरचं फर्निचर दिसायला आहे, तर हे आपल्याला नको असेल तर इथे एक अंडरले नावाचा एक हे फंक्शन आहे इथे. तर इथे हा रेंज बेस लेवल आहे, ती आपल्याला करायची आहे नन. तर नन केल्यावर हे आपल्याला जे ग्राउंड फ्लोअरचं फर्निचर आहे ते हेड होऊन जातं. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की रूम टॅक्स विथ डायमेन्शन, तर सेम तसंच करायचं आपल्याला इथे. इथे एक रूम टॅग घ्यायचा आहे आणि इथे ह्या जे आहे यात 3 प्रकार आहेत. एक रूम टॅग्स विथ एरिया, विथ व्हॉल्यूम आहे. आता आपण विथ एरिया घ्यायचा आहे. आणि इथे जर बघितला तर इथं सेम प्रॉब्लेम आहे बघा. हे हॉल, किचन आणि हा पॅसेजचा एरिया इथे हा घ्यायला लागला आहे. मग ते आपल्याला नको असेल तर आपल्याला एक रूम सेपरेटरची एक इथे लाईन ड्रॉ करायला लागणार. इथे एक आणि इथे एक, आणि इथे हे पूजा घरसाठी सुद्धा इथे एक लाईन ड्रॉ करू. आता पुन्हा जो आर्किटेक्चरमध्ये रूम इथे एक दिली, ही एक दिली, ही एक दिली, पुन्हा ही स्टोअर झाली, एक बेडरूम झाली, हे टॉयलेट, हा स्टेअर अँड पॅसेज आणि ही एक बेडरूम. आता फर्स्ट फ्लोअरला आलो तर हा एक टेरेस, ही एक रूम, हे त्याचं टॉयलेट, हा पॅसेज आणि एक फॅमिली रूमसारखं इथं प्रोव्हाइड केलं आहे. आता याचं जर टेक्स्ट बघितलं तर फारच असं मोठं वाटायला लागलं आहे. मग इथून आपण स्केलला कमी करून घेऊ. जर अजून कमी करायचं असेल तर तिथे फारच ओके, ठीकठाक दिसायला लागले. यात समजा तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्हाला माहिती आहे, ते एडिट फॅमिलीमध्ये जाऊन आपण याचे चेंजेस करू शकतो. आता याची जी नावं आहेत ती आपण नावं इथे देऊ. लिव्हिंग रूम, त्यानंतर पूजा रूम, हे याला नाव देऊ आपण किचन. याचं नाव चेंज करून आपण फ्लोअर देऊ, कारण हे नावं चेंज करायची फार गरज असते ज्यावेळेला आपण लिजंड्स बनवणार आहोत, जे कलर वाईज लिजंड बनवणार आहेत त्याप्रमाणे त्यासाठी इथे एक आपल्याला द्यावी लागणार. आता इथं पण तोच प्रॉब्लेम येणार आहे की रूम इज नॉट इन द प्रॉपरली एनक्लोज रिजन. त्यासाठी काय करायचं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, जो रूम सेपरेटर आहे तो आपल्याला इथे हे 3 बाजूला त्याला बाउंड करून घ्यायचं. इथं वॉल वगैरे काय लावायचे नाही आहे. मग इथं बघा, हे बरोबर त्यानं रूमचं त्या कॅल्क्युलेट करून घेतलं आहे ना. मग याचं नाव देऊ आपण युटिलिटी. ही झाली ही एक बेडरूम. त्यानंतर हे एक अटॅच टॉयलेट, एक नाव दे पॅसेज, याला एक नाव देऊ गेस्ट बेडरूम. फर्स्ट फ्लोअरला आल्यावर इथे एक नाव चेंज करू आपण टेरेस. याला नाव देऊ मास्टर बेडरूम. याला नाव देऊ टॉयलेट. पुन्हा याला नाव देऊ पॅसेज, आणि ही एक आपण फॅमिली रूम असं नाव देऊ. आणि आपल्याला इथे एक नाव द्यायचं आहे, ते म्हणजे बाल्कनी. ओके. आता याचं पण स्केल आहे ते आपण कमी करून घेऊ. हे काय आपल्याला समजा काय मूव करायचं असेल थोडं
मूव्ह करून घेऊ शकतो. आता जर हे नंबर्स बघितलात तर हे नंबर्स आपले हे रूम नंबर्स असतात. ते नको असतील तर आपल्याला ते काढू पण शकतो आपण. आता हे आपलं बेसिक याचं रूम टॅगिंग झालेलं आहे. आता यामध्ये काय करायचं, हे ॲनोटेटमध्ये गेलात तर हे कलर फिल लेजंड आहेत. आणि इथे आपण काय नुसतं क्लिक केलं इथे, कारण काय म्हणतात नो कलर स्कीम असाइन टू व्ह्यू. ओके, मग इथे विचारते कोणत्या प्रकारे करणार आहे, तर आपण रूमचं नाव दिलं त्यामुळं रूम वाईज करायचं आहे आणि कलर स्कीम ही नेम वाईज करायची आहे आणि ओके करायचं आहे. तर आता कॅल्क्युलेट करून त्याचं हे इथं त्यानं कॅल्क्युलेट केलं बघा. तसंच सेम फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे, ॲनोटेटमध्ये जाऊन कलर फिल लेजंड आणि इथे क्लिक करायचं आहे. पुन्हा हे विचारते स्पेस टाईप रूम्स आणि कलर स्कीम ही नेम वाईज करायचे आहे, ओके करायचं. हां, आता हे कलर्स जर बघितला, आता फर्स्ट फ्लोअर राहू दे. फर्स्ट फ्लोअरमध्ये काय फर्निचर वगैरे काही नाही आहे. वाटल्यास आपण कॉपी पेस्ट करू शकतो. आता हे जर बघितलं तर हे थोडे हे डिसेंट वाटतात. आपण हा येलो म्हणा किंवा हा डार्क ब्राऊन, हा स्टोर एकदम ब्ल्यू आणि हे पिंक झाले. समजा हे आपल्याला चेंज करायचे आहेत. ह्याच्या रूम लेजंडवर क्लिक करायचं आणि एडिट स्कीम करायचं आहे. तर इथे बघा आता आपल्याला हे अटॅच टॉयलेट वरती आले, हे आपल्याला वरती नको आहे. मग आपल्याला हे करायचं आहे, लिव्हिंग रूम आपल्याला सगळ्यात वर पाहिजे, तर इथून तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. किचन समजा 2 नंबरला पाहिजे, तर किचन 2 नंबरला घेतलं. ही बेडरूम आपल्याला वरती पाहिजे, तर ही वरती घेऊ शकतो. पुन्हा ही गेस्ट बेडरूमसुद्धा आपण वरती घेऊ शकतो. पुन्हा बाल्कनी समजा खाली घ्यायची, ती अशी इकडून आपल्याला ॲडजस्टमेंट करता येते. आणि इथून जे कलर्स आहेत, आता जसं की हा पूजा घरचा एकदम डार्क वाटतो, तो समजा तुम्हाला थोडा फेंड करायचा किंवा बदलायचा आहे, इथून तुम्ही ॲडजस्टमेंट त्याची करू शकता. ही झाली. पुन्हा हा आपण एक ब्ल्यू फार डार्क वाटतोय, मग याला थोडं आपण पेंट केलं, ओके केलं. हा पण ब्राऊन आहे, हा थोडा आपल्याला हा आपल्याला थोडा फेंट करायचा असेल तर हा पेंट करू शकतो. ओके. येलो पण हा एकदम डार्कच वाटायला आहे, हा थोडासा आपण चेंज करून घेऊ खाकी कलरसारखा. ओके. आणि ओके केलात की हा बघा ह्याची रूमचं सगळं चेंजेस होतात या कलरमध्ये. आणि याचं स्क्वेअर फूट पण आपल्याला इथे बघायला मिळतं बघा. तर समजा तुम्हाला याचं शेड्यूल बनवायचं असेल, तर हे इथे प्रोजेक्ट ब्राउझरमध्ये इथे खाली शेड्यूल क्वांटिटीजमध्ये जाऊन इथं न्यूवर क्लिक करायचं आणि इथे बघा बऱ्याचशा कॅटेगरीज आहेत. मग त्यापैकी आपल्याला समजा आता रूम वाईज आपण केलं, तर हे रूमवर क्लिक केलं आणि इथे ओके केलं. आणि इथे आपल्याला काय काय हवं आहे, जसं की आपल्याला पहिल्यांदा नाव पाहिजे असेल, तर इथे हे नाव ॲड करायचं. समजा याचा एरिया हवा असेल, एरिया इथे ॲड करायचं. आणि बाकीचं काय, समजा तुम्हाला ऑक्युपंट लोड वगैरे कॅल्क्युलेट करायचं असेल, त्याप्रमाणे इथे हे ॲड करायचं आणि इथे ओके करायचं. मग ओके केल्यावर इथे बघा हे रूम शेड्यूल आपलं, जसं की हे लिव्हिंग रूमचं 212 स्क्वेअर फूट आहे, किचनचं एवढं आहे, हे बरोबर ह्याचे नावं आणि यांचे स्क्वेअर फूटमध्ये एरियाज इथं कॅल्क्युलेट झालेले दिसतात. तर हे रूम टॅगिंग हे MNCमध्ये वगैरे जास्त करून वापरले जातात. आपण आपण आपलं प्रेझेंटेशन वेगळं असतं, पण MNCमध्ये हे अशा प्रकारे एक बेसिक लेवलचा प्लॅन समजा फायनल करायचा असेल, तर तो हा असा करतात. मग ह्यामध्ये पण तुम्ही जर बघितला तर एरिया अँड व्हॉल्यूम, तर ज्यावेळेला तुम्हाला व्हॉल्यूम हवा असेल, त्यावेळेला हा एरियाज अँड व्हॉल्यूममध्ये क्लिक करावं लागतं. मग ते आपल्याला इथं व्हॉल्यूम पण शो होते. ओके करतो समजा मी, आणि हे रूम टॅग आहे, तर मी हे एसे करून सिलेक्ट ऑल केलं आणि इथं जर रूम टॅग विथ व्हॉल्यूम केलात, तर बघा इथं हे व्हॉल्यूम पण त्याचं दाखवलं जातं आहे. किती व्हॉल्यूमचं आपलं काम आहे हे आपल्याला सगळं दिसतं ह्याच्यात. मग पुन्हा मी सिलेक्ट ऑल केलं आणि रूम टॅग विथ एरिया केलं की पुन्हा हा स्क्वेअर फूट एरिया, हा आतला जो एरिया आहे तो कॅल्क्युलेट होतो. याच्यात बरेचसे फंक्शन्स आहेत. तुम्हाला म्हणजे अनलिमिटेड फंक्शन्स आहेत. तुम्ही जेवढं रेविट एक्सप्लोर कराल ना, तेवढं ह्याच्यात आपल्याला काम करायला बरं पडतं. तर आजचा हा व्हिडिओ आपला इथे संपतो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.